माय माऊली नमस्कार. जय जय नर्मदा मैया. जय जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. विविध कथासार ग्रंथातून आज नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. पुण्य कमवा सारे जनींना. चला तर सुरुवात करूया. भाग 12. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. श्रवण केले ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रियेत लिहा हर हर नर्मदे म्हणून. हर हर नर्मदे म्हणून. भाग 12. वाराह कल्पवृत्तांत वर्णन 1. मार्कंडेय म्हणाले, हे राजन, त्यानंतर त्या जलमय समुद्रात मरणाची इच्छा धरून दुःखी होऊन मोठे मोठे श्वास घेऊन दोन्ही भुजांनी पोहायस लागले. तेव्हा त्या आवाजारहित समुद्रात सर्व दिशांना प्रतिध्वनी करणारा तो अनुपम शब्द ऐकला. तसेच तेथे हंस, कुंड, चंद्रमा, गाईच्या दुधासारखा श्वेत वर्णाची नाना प्रकारची रत्ने घातलेली, सोन्याने सिंग मडवलेली, मनोरम खूर मुंगांनी जडलेली, शपूट पताकांनी शोभित असलेले खूप मोठ्या टोकदार खुरांनी समुद्राच्या पाण्याला उसळत गर्जना करत लहान घंटाची माळा धारण केलेली सोन्याचे पाय असलेली गाय मी पाहिली. किती सुंदर वर्णन केले बघा. त्यावेळेस माझे चित्त खूप उदास होते. गायीच्या चालण्यामुळे त्या एकाकी समुद्राचे पसरलेले पाणी फेन समूहाने चोहीकडे नाचल्यासारखे वाटत होते. हे महाभाग पाण्याला उसळत महासमुद्राला क्षुब्ध करत तसेच गर्जना करत ती गाय सुंदर गंभीर वाणीने मला म्हणाली. काय म्हणाली? हे पुत्रा, तू घाबरू नकोस बरं. तुला मृत्यू नाही. भगवान शंकराच्या कृपेने तू आणि मी अमर आहोत. हे विप्र, जोपर्यंत जग जलमय या भयंकर भीतीने तू माझे शपूट पकडून ठेव. मी तुला पार करून देते. भूक तहान क्षमिण्यास तू माझे स्तनपान कर. अमृता समान माझे दूध प्याल्यानंतर तुझी भूक लहान नाहीशी होईल, तहान नाहीशी होईल. त्या गाईचे वचन ऐकून मी मोठ्या आनंदाने तिच्या स्तनांना पिऊ लागलो. दूध प्याल्यामुळे माझी ताण भूक शांत झाली. समुद्र पार करण्याचे दिव्य सामर्थ्य मला प्राप्त झाले. सुंदर गाय माझ्या सुद्धा डोळ्यासमोर आली बरं का हो. त्यावेळेस मी त्या गायीला विचारले, ही या एकाकी जलमय समुद्रात तू कोण ग? तू एकटी का फिरते? मला सत्य सांग, कारण मला मोठे आश्चर्य वाटत आहे. मी दुःखी होतो. मृत्यूच्या चक्रातून आपण माझी रक्षा केली. हे सुरते, माझ्या भाग्याने तू माझी रक्षा करणारी झाली. त्यावेळेस गाय म्हणाली, तू मला विसरल्यास का? मी तीच विश्वरूपी माहेश्वरी, धर्माचे दान करणारी, मनुष्याला स्वर्गाचे सुख बळ देणारी नर्मदा. तुला दुःखी पाहून रुद्राने मला पाठवले. शिवजीने म्हटले, हे देवी, प्राणाचा त्याग करणाऱ्या त्या ब्राह्मणाचे तू रक्षण कर. भगवंताच्या आज्ञेने मी गायीचे रूप घेऊन तुझ्या समोर आले. शिवाचे वचन खोटे ठरू नये म्हणून मी शीघ्रतेने आले. नर्मदेचे वचन ऐकून इंद्रधनुष्यासारख्या त्या अविनाशी गायीच्या शपटाला मी आपल्या दोन्ही भुजांनी पकडले. शपटी रूपी ध्वजाचा सहारा घेऊन मी समुद्र पार करू लागलो. तेव्हा नर्मदा म्हणाली, येथेच महादेव आहे. त्यानंतर मी नर्मदेबरोबर हजारो युगपर्यंत चोहीकडे पसरलेल्या अंधकारमय स्थितीत विचरण करू लागलो. वायुरहित प्रकाशहीन घनघोर अंधकारयुक्त त्या समुद्रात गायीच्या शपटीचा आधार घेऊन फिरत असताना मी त्या पाण्यामध्ये अळशीच्या फुलासारखी दाट, काजळासारखी काळे, आकाशासारखे निर्मळ, नील कमळाच्या पाकळीसारखे श्यामवर्ण पितांबर धारण केलेले, विनाशरहित सूर्यासमान प्रकाशित तसेच विजेसारखी चमक असलेले कांतियुक्त मुकुटाने प्रकाशित झालेल्या डोक्याचे, आकाशासारखे रूपवान कुंडलाने सुशोभित गालाचे, छातीवरील हाराने प्रकाशित, सोन्याने बनवलेल्या भूषणाने शोभित, नागरूपी ताकीयासह शयन करणारे, हजारो सूर्यासमान तेजाचे बाहू, जंगावाले अनेक मुख, तसेच मनोहर हजारो नेत्रांनी युक्त जलमय समुद्रात शयन केलेले, विजेप्रमाणे चमकणाऱ्या विशाल जटांनी समुद्रमय सर्व जगाला व्याप्त करून स्थित देवता, असुर तसेच मानवासहित सर्वांना खाऊन शांत समुद्रात लुप्त झालेल्या सर्व समर्थ भगवान शंकराला पाहिले. सर्व व्यापक अव्यक्त अनंत चारही दिशांना मुख असलेल्या त्या देवाच्या चरणातला जवळ
सोन्याच्या बाजूबंदाने सुशोभित विश्वरूपी भाग्यशाली विश्वमाया धारण केलेली स्त्री ही तसेच सरस्वती युक्त वाणी असणारी सिद्धी कीर्ती रीती ब्राह्मी स्वयंसिद्ध कालरात्री रूपिणी भगवान शंकराच्या अत्यंत जवळ बसलेली ती भगवती शिवाच्या चंद्रासमान मुख असलेली सर्वेश्वरी उमा होती. तिला मी पाहिले तेव्हा मी योगनिद्रेचा आश्रय घेतला. शांत नवीन सोन्यासारख्या दिसणाऱ्या पार्वती बरोबर अंधकाराने घेरलेल्या सर्वश्रेष्ठ भगवान शंकराचे पुण्य दर्शन मला झाले. त्यांना मी प्रणाम केला. यानंतर राग संपल्यानंतर किंवा झोपेतून जागे झाल्यावर स्वतःच्या स्वभावानुसार बाहूंनी समुद्राचं मंथन करत पाण्यात लुप्त झालेल्या जगाचा विचार केला. यावेळी मी काय केले पाहिजे असा विचार करत असताना ते अद्भुत वराह रूपाचे झाले. त्यांचे शरीर मोठ्या काळ्या ढगासारखे झाले. लांब माळा सुंदर वस्त्र नेसले होते. शंख चक्र कडंग धारण केले होते. डोक्यावर सुंदर मुकुट होता. त्या महात्म्याचे शरीर संपूर्ण वेदांगमय होते. कार्य करताना तेच पुराण पुरुष त्रैलोक्याचे निर्माण करण्याकरिता देवत्रय रूप धारण करणार. अंगाच्या संहाराच्या वेळी रुद्र उत्पन्न करते वेळी ब्रह्मा तसेच जगाचे रक्षण करण्याकरिता शंख गदा पद्म धारण करणारे विष्णूच आहेत. एका शरीराने युक्त एक स्वरूप त्या महात्म्याला कोणी पुरुष ओळखू शकला नाही. मीमांसेचा अर्थवाद किंवा न्यायाच्या तर्काने जो कोणी भेदाचे निरूपण करतो तो अज्ञानी होय. जो दुष्ट पुरुष यामध्ये दुष्ट बुद्धीने त्याचे वेगवेगळे भाग करतो तो घोर नरकात जाऊन पडतो. एखाद्या पुरुषाची ज्या देवतेमध्ये भक्ती असते निश्चित तो पुरुष त्या देवांच्या भक्तीने शरीर सोडतो. अमृत तत्व म्हणजे मोक्ष प्राप्त करतो. तो एकमेव परमात्माच संसाराला मोहित करण्याकरिता जगाच्या सृष्टी रक्षणाकरिता किंवा संसाराकरिता 3 रूपे धारण करतो. म्हणून त्यांच्या मोहाद्वारा द्वेषबुद्धी न ठेवता भिन्नरूपी मानवायास नको. जगाचे रचयिता असलेले ते प्रभू हे वराह रूप धारण करून त्रैलोक्याचा नाश झाल्यानंतर जलमग्न झाले. त्यामध्ये प्रभूने सर्वांचा अंतरात्मा शोधण्याचा विचार केला. जलामध्ये स्थित असलेल्या त्या प्रभूने पाण्याचे भेदन करून क्षणभरात पाताळाच्या तळाला प्रवेश केला. त्या पाण्यामध्ये कमलपत्रासारख्या डोळ्यांच्या समस्त पृथ्वीला स्पर्श केला. तुटलेले फुटलेले दगडाचे पर्वत शिखर असलेली पृथ्वी पाण्यात बुडाली होती. त्या पृथ्वीला अतुलनीय धैर्य असणाऱ्या वराहरूप विष्णूने एका दाताच्या दाढेवर धारण केले. भगवान वराहाच्या दाढेच्या टोकावर अंड्याच्या आकाराची पृथ्वी लटकत होती. कैलास पर्वताच्या शिखरावर चंद्रिका किंवा चंद्रमाच्या पुढच्या भागामध्ये चमकणाऱ्या विजय समान शोभून दिसत होते. अत्यंत बलवान अनुपम प्रभावाच्या त्या परमात्म्याने समुद्रात बुडालेल्या त्या पृथ्वीला उचलून घेतले. पृथ्वीचा उद्धार केल्यानंतर त्या एकाकी पाण्याचे समुद्राच्या रूपात विभाजन केले. तसेच पुन्हा त्या पाण्याचे नद्यांमध्ये विभाजन केले. अशा प्रकारे पुन्हा सृष्टीची रचना करण्याकरिता सर्व द्वीप समुद्र तसेच पर्वत लहान डोंगर शिला तयार केल्या. आपल्या शरीराचे अनेक रूपे बदलून आपल्या शरीराचे अनेक रूपे बनवून देवादी रूपाला बनवले. म्हणजेच तोंडाने अग्नी, ऐका जरा लक्षात ठेवा बरे का, तोंडाने अग्नी, मनाने चंद्रमा आणि डोळ्यांनी सूर्याला उत्पन्न केले. योगमूर्ती ईश्वराने आपल्या फक्त चिंतनानेच देवसमूह समस्त वेद यज्ञ वर्षा औषधी रसांना उत्पन्न केले. तसेच दृश्यमान स्थावर जंगम अंडज जरायुज स्वेदज उद्बीज कीट पतंग पिपीलिकादी रूपाने सर्व जगाला आपल्या मनाच्या संकल्पाने उत्पन्न केले. त्यानंतर त्या महेशाने अनेक प्रकाराने जगाला क्षणभरात मनाने प्रकट केले. ज्या विनाशी परमात्म्याने 8 मूर्ती अर्थात पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार मत्व 5 प्रकृती तन्मया रूप रस गंध स्पर्श शब्दादी रूपाने अगोदर बनविले. मी पाहत असतानाच एका क्षणभरात तेजाने समुद्र असलेल्या त्या प्रभूशी आपल्या लीलेने सर्व बनवले. मी पाहत असतानाच क्षणात अंतर्धान पावले. काही वेळापूर्वी मी ज्या रूपात्मक जगाला
पाहिले होते, त्याच प्रकारे द्वीपसमुद्राने युक्त नक्षत्र ताऱ्यांच्या विमानाने व्याप्त असलेल्या त्या जगाला पाहिले. ग्रहाने तसेच ढगांनी चित्रित केलेले आकाश, तसेच अनेक प्रकारच्या प्राण्यांचा हा संवार मला दिसू लागला. परंतु आईचे रूप घेतलेली सुरांची स्वामिनी तेजस्विनी भगवती नर्मदा मला दिसली नाही. ती यावेळेस कुठे असा विचार करताच माझे चित्त भ्रमित झाले. कारण की ईश्वरापासून उत्पन्न झालेल्या त्या नर्मदेला सोडून संपूर्ण दिशा किंवा त्यांचे विभाग पाहायस मिळाले. पुन्हा त्या नर्मदेला निळ्या मेघासारख्या शुभ्र जलाने युक्त अनेक वृक्ष, हत्ती, तरंग, पक्ष्यांनी घेरलेली मी पाहिले. पहिल्यासारखेच अमरकटकला नर्मदेच्या तटावर सुखपूर्वक बसून शांत चित्त होऊन आत्मदर्शनाचे परमसुख प्राप्त केले. त्याच प्रकारे पुन्हा प्रलय काळात सुद्धा पुण्य निर्मळ जलप्रवाह असलेल्या माते समान पूज्य दयाळू सदा जल असलेली अविनाशी रोगाने रहित ती श्री नर्मदेला पाहून मी शोक दुःखरहित झालो. अशा प्रकारे जो ब्राह्मण या परमपवित्र वराह कल्पकथांना वाचतो, ऐकतो, तो भगवान शंकराच्या कृपेने पवित्र अंतकरणाचा होऊन परमगती प्राप्त करतो. तसे ही कथा वाचणारे ऐकणारे लोक हजारो पापांना नष्ट करून देवांचे सेवित सिद्ध गंधर्वाने युक्त स्वर्ग मिळवून निर्मळ चंद्रासमान विविध विलास करणाऱ्या अप्सरांच्या बरोबर स्वर्गाच्या सुखाचा उपभोग घेतात. ह्या वराह कल्पवृत्तात वर्णन नावाचा 19वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आता पुढील भागात आपण दुसरा वृत्त बघूया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत लिहा हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.